आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे? आपण या जगात का आलो आहोत? मृत्यूनंतर आपण कोठे जाणार? आपल्याला कोणी निर्माण केले आहे आणि आपली निर्मिती का झाली आहे? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणे प्रत्येक मानवासाठी अत्यंत आवश्यक आहे. वास्तविक हे जीवन एक परीक्षा आहे. आपण या जगात काही काळासाठी आलो आहोत, परंतु एका अशा जीवनाची प्रतीक्षा आहे जे कधीही संपणार नाही, म्हणजेच परलोकातील अखेरचे जीवन. जर आपल्याला त्या शाश्वत जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर आपल्याला या जगात आपल्या खऱ्या पालनकर्त्याला ओळखावे लागेल, आपल्या निर्मात्याला, आपल्या मालकाला जाणून घ्यावे लागेल आणि केवळ त्याचीच उपासना करावी लागेल. आपल्याला त्याने दाखवलेल्या मार्गावर चालायचे आहे, सत्कर्मे करायचे आहेत, सत्य आणि न्यायाने आपले जीवन व्यतीत करायचे आहे. जर आपला मृत्यू तौहीदवर, एकेश्वरवादावर झाला, तर आपण परलोकात नक्कीच यशस्वी होऊ आणि आपल्याला सदैव सुख आणि शांती लाभलेले जीवन मिळेल. परंतु जर आपण ईश्वराऐवजी दुसऱ्या कोणाची उपासना केली, जसे की मूर्तींची, चित्रांची, मानवांची, वृक्षांची, पर्वतांची, दगडांची किंवा प्राण्यांची, तर आपण परलोकात कधीही यशस्वी होऊ शकणार नाही आणि आपल्याला अनंत काळासाठी नरकाची शिक्षा भोगावी लागेल.